मी त्या मुलाकडे आश्चर्यचकित होऊन पाहतच राहिलो. क्षणभर थोडं पॉज आला बोलण्यामध्ये आणि त्या मुलाचं नाव अथर्व वैद्य. वय वर्ष 27. पुण्याला राहतो आणि PhDचा प्रबंध तो सध्या तयार करतोय आणि त्याच्या प्रबंधाचा विषय आहे शरद पवार. आधी त्याचं वाक्य सांगतो, तुमच्या विचाराला चालना देतो. तुम्हीही तुमच्या मनामध्ये तुमचे पूर्वग्रह बाजूला ठेवा. आग्रह, दुराग्रह, विग्रह सगळं बाजूला ठेवा. शांतपणाने विचार करा. मी देखील त्याच्या त्या वाक्याने अंतर्मुख झालो, विचार करायला लागलो. आणि जवळजवळ ही गोष्ट आहे खरं म्हणजे 8 दिवसापूर्वीची. गेल्या 8 दिवसामध्ये मी या एकाच वाक्यावर त्या मुलाचा विचार करतोय, अथर्वच्या. तो असं म्हणाला की, तो जसं म्हणाला तसं मी सांगतोय, आज शरद पवार हयात आहेत म्हणून आपल्या मराठी समाजाला, महाराष्ट्राला त्यांची जी किंमत आहे, त्यांचं जे मूल्य आहे, त्यांचं जे महत्व आहे, त्याची जाणीव नाही किंवा ती जाणीव व्यक्त करण्या इतका महाराष्ट्राच्या मनामध्ये मोठेपणा नाही. आपल्याकडे तो म्हणाल की नेहमीच माणसं मृत्यू पावल्यानंतर, त्यांचं निधन झाल्यानंतर, ते निवर्तल्यानंतर मगच त्यांचं महत्व वर्णन करण्याची, जाणून घेण्याची, कबूल करण्याची प्रथा आहे. तो म्हणाला, मी गेली 3 वर्ष बाकी काहीही करत नाहीये, फक्त शरद पवार यांचा अभ्यास करतोय. मराठीमध्ये मलाही माहिती नव्हतं. तो म्हणाला, मराठीमध्ये 100हून अधिक पुस्तकं केवळ शरद पवार यांच्यावर आहेत. 100हून अधिक पुस्तकं आहेत. 5 पुस्तकं त्यांनी स्वतः लिहिलेली आहेत. एक आत्मचरित्रपर आहे, अनुभवपर एक आहे आणि काही विचारांचे संग्रह आहेत. तो म्हणाला, ही सगळी पुस्तकं मी वाचलेत, त्याच्या नोट्स काढल्यात, पण त्याच्यापेक्षा अनिलजी महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की मी आतापर्यंत जवळजवळ 150 ते 200 लोकांना, ज्यांचा कमी अधिक असा संबंध शरद पवारांशी आला, वेगवेगळ्या क्षेत्रातली, कारण शरद पवारांचं स्पर्श झालाय अशी क्षेत्र देखील अनेक आहेत. त्यामुळे केवळ राजकीय असं नाही, सामाजिक, सांस्कृतिक चळवळींमधले लोक, विचारवंत, संपादक, पत्रकार भेटतोय मी. खुद्द बारामतीमध्ये जवळजवळ आतापर्यंत मी 10 का 12 वेळा जाऊन आलोय. दिल्लीमध्ये केवळ शरद पवार या विषयावर बोलण्याकरता मी किमान राष्ट्रीय पातळीवरच्या एक 15 ते 20 नेत्यांना भेटतोय. आणि तो म्हणाला, अनिलजी मी तुम्हाला एक वाक्य सांगतो की केवळ आज शरद पवार हयात आहेत आणि आपल्याकडे हयात माणसाला श्रेय देण्याची, त्याची मोठेपणा किंवा महानता मान्य करण्याची एक सवय नाही, मानसिकता नाही महाराष्ट्राची. म्हणून अन्यथा त्याचं पुढलं वाक्य होतं, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बरोबरीने तेवढ्याच उच्च आदराने, त्या पद्धतीने जेव्हा आता सहजपणाने लोक शाहू फुले आंबेडकर म्हणतात, तो म्हणाला, शरद पवारांची योग्यता ही त्या तिघांच्या नावानंतर त्यांचंही नाव घ्यावं एवढी आहे.
हे मी गेल्या 3 वर्षाच्या अभ्यासातून, शेकडो लोकांच्या भेटीमधून आणि त्यांच्या संदर्भात प्रकाशित झालेल्या अनुकूल प्रतिकूल अशा सगळ्या लेखनातून मी या निष्कर्षाला आलेलो आहे की महाराष्ट्राचं भाग्य आहे, महाराष्ट्रामध्ये महान माणसांची जर सूची यादी करायची झाली आणि त्याच्यातली एक 4-5 नावं ही प्रत्येकाने प्रत्येक भाषणाच्या कुठेतरी, आता शाहू फुले आंबेडकर तर जवळजवळ प्रत्येक जण त्याच्या भाषणात कुठेतरी घेतो, त्यांचा उल्लेख करतो, त्यांना आदरांजली वाहतो, त्यांच्या आदर्शाचा निर्देश करतो, त्यांच्या जीवनातल्या जीवनमूल्यांचा निर्देश करतो, त्यांचं जीवन कसं आदर्श होतं, त्यांचे विचार, त्यांचे आचार याचा संदर्भ देतो, त्याच्यापासून प्रेरणा घेतो, प्रेरणा मिळेल असं सांगतो. त्यांनी मला असं सांगितलं की खरोखरच उद्या, आज शरद पवार आहेत म्हणून कदाचित तसं म्हणणं संकोच वाटू शकतो, ती मानसिकता नाही, तेवढा मनाचा मोठेपणा महाराष्ट्राच्या मनामध्ये नाही. छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असताना त्यांची जर जीवन पाहिली, त्यांना भोगावे लागलेले कष्ट, त्यांना दिला गेलेला महाराष्ट्रातल्या लोकांकडूनचा त्रास, त्यांचं चारित्र्य हनन करण्याकरता केले गेलेले प्रयत्न आणि शाहू फुले आंबेडकरांची केली गेलेली विटंबना, बदनामी त्या काळामध्ये ज्यावेळी ते हयात होते, आणि आज त्यांच्याविषयी असलेला परमोच्च आदर शरद पवारांच्याही संदर्भात हेच घडेल, घडावं इतकी त्या माणसाचा मोठेपणा आहे, महानता आहे. महाराष्ट्राच्या कद्रूपणामुळे, महाराष्ट्राच्या मानसिकतेमुळे, संकुचितता आणि आपल्याच लोकांना कमी लेखायचं, कमी मानायचं, त्यांचे पाय ओढायचे, त्यांना क्षुद्र लेखायचं, त्यांना कमकुवत लेखायचं, त्यांचे दोषच टोची मारून काढायचे, या सगळ्यामुळे शरद पवारांचं राष्ट्रीय पातळीवरचं जे स्थान, मान, सन्मान, पद आणि जी उंची त्यांनी गाठली, त्याचं अवमूल्यन आणि त्यांना त्यांचं राजकीय, सामाजिक आणि असं एक विपरीत असं चित्र महाराष्ट्रासमोर आणि देशासमोर उभं करण्याचं दुष्कर्म महाराष्ट्राने केलं. त्यात मीडिया आघाडीवर आहे, लेखक आघाडीवर आहेत, विरोधकांपेक्षा समर्थक देखील कमी पडले. विरोधकांनी तर त्यांना बदनाम केला, आश्चर्य नाही. त्यांनी मला सांगितलं की जवळजवळ आता माझ्याकडे 3 ते 4 हजार पानं भरून त्यांच्या संदर्भातली सामुग्री आहे. मी सुप्रिया सुळेला, जितेंद्र आव्हाडला तर सांगणार आहे, जितेंद्र आव्हाडची भेट घालून देईन त्याची मी, आणि जितेंद्र आव्हाड आणि मी ते सगळा जो त्यांनी जो हे जमवलेला आहे तो घेऊन मी सुप्रियाला पण भेटणार आहे. जमलं तर शरद पवारांच्या बरोबर मी 3 वर्ष काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांची माझे संबंध आहेत, ऋणानुबंध आहेत, एक वेगळं नातं आहे, भावनिक नातं आहे. त्यामुळे त्यांनाही जाऊन भेटू शकतो आणि या दोघांच्या कडून एकदा पडताळा करून घेतल्यावर मी भेटेन. पण मित्रांनो, मी आज फक्त तुमच्या समोर सगळी जंत्री, हो, 1000 मुद्दे त्यांनी काढलेले आहेत की ज्याच्याकरता तुम्ही महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे यशवंतरावजी चव्हाणांचे तुम्ही आभारी आहात, पण यशवंतरावजी चव्हाणांची पण हीच शोकांतिका महाराष्ट्राने घडवली. अनेकांची घडवली, पण त्याच्यामध्ये आज ज्यांचा उल्लेख, त्या मुलाचं सगळं ते PhDचं 8-10 दिवस माझ्याकडेही त्याने झेरॉक्स काही देऊन ठेवले, ते पाहिल्यानंतर मी आज एक विधान करतोय, त्याच्याशी तुम्ही सहमत आहात की नाही मला कॉमेंटमध्ये सांगा की महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये, महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये बोलताना छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
यांच्या बरोबरीने, यांच्या समवेत, त्यांच्या सोबत जेव्हा जेव्हा या त्रिमूर्तीचं नाव घ्याल तुम्ही, त्यावेळेला तुम्हाला शरद पवारांचं नाव घेणं योग्य, उचित, प्रासंगिक, कालानुरूप ठरेल. हा निष्कर्ष त्या प्रबंधाचा आहे. तुम्ही आज तुमच्या समोर मांडला. तुम्ही याच्यावर तुमचं मत व्यक्त करा. हा माणूस मोठा नाही, महान आहे असं त्या प्रबंधातून सिद्ध झालेलं आहे. ती महानता आपण मान्य करायला तयार आहोत का? महाराष्ट्र ती मान्य करणार का? करील का? तुम्हाला काय वाटतं? जरूर सांगा. धन्यवाद.